लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैतने कलाला पाहिलेलं असं आणि तो म्हणत असतो की मी कलाला इथे बघितलेला ही नक्की कलाच आहे, परंतु कला त्याची नजर चुकत तिकडनं घरी आलेली असे. ज्यावेळेला तो घरी येतो त्यावेळेला बघतो कला तर इथेच आहे. मग तो म्हणत असतो की कुठे गेली होती आणि हे मला का फसवत आहे. त्याचप्रमाणे इथे रोहिणीने देखील बघितलेलं असं की कला ही डिझाईन बनवत आहे, म्हणजेच हीच खरी डिझायनर आहे आणि अद्वैतला ही डिझाईन पोचवते. हे जेव्हा तिला समजतं त्यावेळेला ती म्हणत असे ही तर चांगली न्यूज आहे आणि घरातल्याला सर्वांना मला हे सांगितलंच पाहिजे आणि म्हणूनच ती म्हणत असे की आता मी हिच्यावर बारीक लक्ष ठेवून राहणारच आहे. सरोजला देखील ती भडकवण्याचं खूप काम करत असे, परंतु सरोज म्हणत असे की तू अजिबात मला काही सांगू नको, माझा मुलगा कसा आहे ते मला माहिती आहे. कला मात्र आता म्हणत असते की काय करू बरं, ह्या अद्वैतला तर कळलेलंच आहे की मी तेथे गेलेली आहे आणि तो मला त्याबद्दल नक्की काहीतरी विचारणार. म्हणून ती नाटकं करत म्हणत असते की अरे मी तर बाथरूममध्ये होते आणि तुला काय झालेलं आहे, तुला काय सगळीकडे मीच दिसायला लागलेली आहे की काय, असं ती मुद्दाम त्याला फसवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अद्वैत काही शांत बसणार मधला नसतो. तो म्हणत असतो की हिचं सत्य मला समोर आणायलाच हवं आणि खरी डिझायनर हीच आहे हे देखील आता मला कळायलाच हवं. सगळ्यांसमोर हिचा खरा चेहरा मला आणलाच पाहिजे. ही का माझ्यापासून गोष्ट लपवत आहे हे त्याला काहीच कळत नसतं आणि म्हणूनच तो म्हणत असतो की बघायला पाहिजे. आणि मग तो म्हणत असतो की मी आता हिच्या घरी जातो, तिथे बघतो नक्की काय चाललेलं आहे. ही तिथे गेलेली होती की तिच्या घरच्यांना काय याच्यातलं काही माहिती आहे की नाही, असं तो विचार करत असतो. आणि मग म्हणत असतो की हिचं मी सत्य सगळ्यांसमोर कसंही करून समोर आणणार म्हणजे आणणारच.